एकदा काय झालं, नारद मुनीला सुद्धा बायको करण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा नारद मुनी विचार करू लागले, म्हणजे आता आपल्याला म्हणे श्रीकृष्णाकडे 16,108 बायकात म्हणे, आणि मग आपण मला वाटतं एखादी बायको श्रीकृष्णाच मागू आपण. बायको करण्याची इच्छा झाली त्याला, गेला श्रीकृष्णाकडे. नारद मुनी काय म्हणजे रुक्मिणीच्या महाराज बसलेले, आपले श्रीकृष्ण लगेच रुक्मिणीच्या महाराज नारद मुनीने एंट्री केली. प्रवेश केल्याच्या नंतर नारद मुनी ना पाणी दिलं, त्यांनी बसायला पाठ टाकला. कृष्ण म्हणले रुक्मिणी, त्यांना नारद मुनींना त्या काळात त्याचे आण होता, दूध गरम करून दिलं आणि गुळाचा खडा दिला खाण्यासाठी. त्याचा गुळाचा आणि दुधाचा आस्वाद घेत घेत नारद मुनी श्रीकृष्णाला म्हणू लागले, देवा तुम्हाला 16,108 बायकात, मग काय करा, मला एखादी बायको द्या ना म्हणे त्यातली. बरं मी एकटाच हाताने करून खातो म्हणे, तुम्हाला बरं वाटतं म्हणे. हा बरं, तुम्हाला किती बायकात, मग त्यातली मला एखादी जर दिली तर जमणार नाही का? श्रीकृष्णाने अंतर्ज्ञानाने सर्व ओळखलं की म्हणे याला मोह झाला गड्या, आता बायको करण्याची तीव्र इच्छा झाली. श्रीकृष्ण म्हणले नारद मुनी काय हरकत नाही, मी ज्या महालात बसेल त्या महालातली बायको तुमचीच. आणि असं आता 16,108 बायका श्रीकृष्णाला, 16,108 महाल होती. मग यांनी काय केलं, चला म्हणे आता रुक्मिणी या जास्त आवडती बायको असल्यामुळे श्रीकृष्ण इथं असतील, बाजूला सत्यभामाचा महाल आहे. लगेच तिथून निघाले नारद मुनी, लगेच सत्यभामेच्या महालात गेले. लगेच तिथं श्रीकृष्ण अगोदर बसले. अरे मग म्हणले श्रीकृष्णाचा इथं अगोदर श्रीकृष्ण म्हणतात नारद मुनी या 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 बसा बसा म्हणे तिथं. सत्यभामा म्हणे नारद मुनीला हे टाक पाठ बसा. म्हणते नाही नाही जेव्हा मी येतो पुढच्या मला लांब जायचं म्हणे. म्हणे काय नारद म्हणे काय बसत नाही. नारद मुनी बाहेर निघाले, पुढे पाहते त्या ते विचार करतात काही जवळच महाल असल्यामुळे श्रीकृष्ण पटकन आले असेल म्हणजे. तर आपण तर 4-5 महाल सोडे मधले नंतर 10व्या नंबरच्या महालमध्ये गेले. तिथं आतमध्ये गेले, एंट्री केली. म्हणे तिथं पाहते तर तिथं श्रीकृष्ण बसलेले. अरे म्हणजे इथं बी श्रीकृष्ण बसले, काय म्हणजे ती बायको म्हणते या म्हणे नारद म्हणे तुम्हाला पाणी घेऊन जा, बसा, स्वागत करते. ते म्हणते नाही आता मला बसायला टाइम नाही. नाही म्हणते देवा बोलू देतो तुम्हाला श्रीकृष्ण महाराज. नाही म्हणजे मला टाइमच नाही. हा नारद मुनी तिथूनच सटाकला आणि पुढच्या घराकडे. असं करून करून प्रत्येक महालात जायचा, तिथं श्रीकृष्ण हजर. प्रत्येक महालात जायचा तिथं हजर. आयला म्हणे 16,108 महाल फिरला हा नारद मुनी, पण याला कुठं तरी कामा माल दिसला नाही श्रीकृष्णा विना. परेशान झाला ना नारद मुनी, दमला टाकला, घाम आला याला, वैतागला. काय म्हणे एक बी माल रिकामा नाही म्हणे. मला वाटलं हे तरी असेल, हा तरी माल रिकामा असेल. शेवटी वैताग आहे का जंगलात जातो आणि एका विहिरीतच उडी टाकतो. एका विहिरीत उडी टाकल्याच्या नंतर बुडाला तो, पाण्यात गेला, खोलून पुन्हा वर आला. वर आला की पाहत होतो तर त्याच्या डोक्याला हात लावून पाहतो, असं पाठीमागे बुचुडा आला. अरे काय अवतार झाला म्हणजे माझा. मी नारद लगेच त्याला स्त्रियाचा पोशाख तयार झाला, तो पूर्ण स्त्री तयार झाला. त्याला स्त्रियांचा अंगात साडी परिधान केलेली, तरी म्हणजे स्त्रियांचं सरस
सर्व अर्थाने तो श्री बनला. काय अवस्था झाली हो? मी तर नारद मुनी हे कसं काय झालं म्हणे श्री, ते काय भानगड झाली म्हणे. आता निघाला त्या जंगलातून, लगेच बेलाने आलेलो वाटत, एक हात 2-4 चित्र होते मारलेले, बाण होता हातात त्या बिलाच्या. घरला चल म्हणे, या जंगलातून मायला कुठून निघाली म्हणे, चल 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 म्हणे. तिला 2 फटके दिले, कालमा करू नको म्हणे, त्याचा तुझा आवाज ऐकणार कोण नाही. आणि या नारदाची नारदीन झाली आणि याला धरून नेलं. चल म्हणे माझ्या खोपीवर. जंगलात त्याच्या खोपी होती त्या भिलाची, आणि त्या खोपीवर त्याला त्या नारदीला नेलं आणि त्याला 3 दगड मांडले, तिथं चूल करायला लावली, स्वतः करायला लावली. इथून कुठं जायचं नाही म्हणे, आता तू माझी बायको म्हणे, इथून जर कुठे गेली तर बघ म्हणण्यात तुला त्या बाण हातोडीनं मारून टाकीन. ती नारदीनं रडू लागली, काय अवस्था झाली म्हणे आता ही. त्याला श्रीचं रूप धारण केलं आणि या श्रीकृष्णाने म्हणजे हा भिल आहे ना, त्या भिलाने त्याचे बायको म्हणून त्याचा वापर केला त्या नारदीचा. असे 6 महिने गेले, 1 वर्ष गेले, हा वाचू गेला. त्या भिलापासून त्याला काही मुलं बी झाली त्या नारदीने. 1, 2, 3 वर्ष गेले, 4 वर्ष झाली, असं कदरून गेला. हा नारद कदरून गेला, नारदीच्या रूपात कदरून गेला. रोज मारायचा, पण हाणायचा, तिला अटकायचा. ते लेकरायचं धुणं करणं, आंघोळ घालणं लेकरायचं. लेकरं झाले याला 4-5 लेकरं झाली. ते बघून ते खूप वैतागला. ते म्हणे काय संसार आहे, काय प्रपंच म्हणे, चांगला नाही म्हणे. आता काय त्या भिलाचं म्हणे त्याचं करून द्यावं लागतं सारं. हे सारा बघून ते नारदीन वैतागून लेकराचं धुणं करणं, त्यांना खाऊ घालणं, त्यांचं शेमूड काढणं, त्याची शी पुसणं, त्या भानगडीत कदरून गेलं. आणि या नारदीनं शेवटी काय केलं म्हणे, हे जीवन नको म्हणे. आता इतकी वैतागली नारदीनं पुन्हा म्हणे, आता हे येत नाही, आता एखादं दुसऱ्या विहिरीत उडी मार. आणि तिनं दुसरी विहीर बघितली आणि त्या विहिरीत उडी मारली. त्या विहिरीत उडी मारल्याच्या नंतर खाली बुडाला गेला, पुन्हा वर आला 5 वर, पुन्हा त्याला शेंडी आली त्याची हातात येणार. पुन्हा नारद होऊन आला तो बरं झालं रे बाबा म्हणे, वाचलं म्हणे ह्या सांगा संकटात म्हणे. काय ते मायलाचं जीवन आहे म्हणे, काय सुरू जीवन आहे काय नाही कमी. आणि मग त्याला नारायण 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 करीत आला तो रस्त्याने चालता श्रीकृष्णाच्या मालापासूनच चालला. तर श्रीकृष्णाला लगेच पाहिलं त्याला. अरे नारद पण इकडे म्हणे, बरेच तुम्ही 5-6 वर्ष दिसलेत नाही म्हणे, कुठे गेलते म्हणे तुम्ही. या म्हणे, या. महाराज बोलून घेतलं, त्याला पाठ टाकला बसायला, पाणी दिलं, त्याला दूध दिलं प्यायला. आणि 6 महिने तुमचं दर्शनच नाही, 6 वर्ष काय भानगडी, कुठे गेलते. आता श्रीकृष्णाचं सारं माहित आहे. ते म्हणे हो गेलतो म्हणे. नाही खरं सांगा म्हणे, नारद म्हणजे तुम्ही काहीतरी लपवावं लागले आमच्यापासून. श्रीकृष्ण म्हणाले तुमचा तो भीम कुठे आहे, तुमचं ते मुलं कुठं, तुमची ती झोपडी कुठे आहे जंगलातली. अरे त्यावेळेस नारद म्हणला कळलं की भेल दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष श्रीकृष्ण होता. हे लक्षात आल्यावर नारद मुनीने माफी मागितली. म्हणजे त्या आता कळलं म्हणे मला प्रपंच काय असतंय, खरखर हे जीवन चांगलं म्हणे तेव्हा. आणि तुम्ही मला चांगली आदर घडवली, तुम्हाला मी प्रत्यक्ष तुमचीच बायको मागितली, त्याबद्दल मला क्षमा करा. आणि त्यावेळेस तो श्रीकृष्णाच्या पाया पडू लागला, मला माफ करा म्हणे. माझं जो मोह आहे ते मोह निघून गेला म्हणे. माझ्यातली ती इच्छा आहे, लालसा आहे, निघून गेली. प्रपंचात खरं सुख नाही म्हणे. सुख ह्या माझ्या ह्या जीवनात आहे, खरं जीवन माझं हे